आज आपण बनवणार आहोत मटण। इथे मी 2 किलो मटण घेतलेले आहे स्वच्छ धुवून। त्याच्यामध्ये हळद मीठ घालून आलं लसूण पेस्ट घालून चांगलं मटण मॅरिनेट करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर एका टोपामध्ये तेल घेतलेले आहे। तेलामध्ये खडे मसाले, आलं लसूण पेस्ट, उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता हे सर्व शिजवून घेऊन त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाले घातलेले आहेत। मसाल्यामध्ये मी मटण मसाला, गरम मसाला, लाल तिखट घेतलेले आहे, आगरी कोळी मसाला, हळद हे सर्व मसाले घालून चांगले तेलावर परतून मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तुम्हाला जेवढं तिखट हवे असेल तेवढं। त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडं आपण गरम पाणी घालून घेऊ आणि मसाले पाण्यामध्ये थोडे शिजवून घेऊ। त्याच्यानंतर यात भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं वाटण घालून घेऊ। वाटण आपण ग्रेव्हीवरच घालून घेऊ। तुम्ही नंतर मटण शिजल्याच्या नंतर घातलं तरी सुद्धा जमेल। वाटण चांगलं शिजवून घेतलेलं आहे तेलामध्ये। छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे, वर तरी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण पुदिनाची पेस्ट घालून घेऊ। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातली तरी चालेल। इथे पुदिन्याची पेस्ट चांगली तेलामध्ये शिजवून घेते। त्याच्यानंतर आपण मॅरिनेट केलेले हे मटण घालून घेऊ। मटण 2 तास मी मॅरिनेट करून घेतलेलं आहे। सर्व मटण या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी वापरताना मटणामध्ये शक्यतो गरम पाणीच वापरायचं आहे। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊ। ग्रेव्हीवर छान असं मटण थोडंसं वाफ देऊन घेतलेले, एक वाफ काढून घेतलेले। त्याच्यानंतर यात तुम्हाला जेवढा रस्सा हवे तेवढा पाणी घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मटण अर्धा ते पाऊण तास चांगलं शिजवून घ्यायचं आहे। इथे मटण मी चुलीवर घातलेलं आहे। इथे तयार झालेलं आहे आपलं बकऱ्याचं मटण। छान असा रस्सा झालेला आहे, तरीदार। बघू शकता तुम्ही, मटण पण आपलं चांगलं शिजलेलं आहे। तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा।